आज दिनांक 22/8/2026 रोजी आपण गाडेगाव शिवारात आलो आहे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. श्री भरत कुरकरे यांनी आपलं श्री समृद्धी ग्रो विजनच्या रिच क्रॉप आणि ॲक्टिवेटरची फवारणी कपाशी पिकासाठी केली होती. तर आपण त्यांना विचारू की काय फरक वाटला. नमस्कार. नमस्कार. तर आपण कपाशी पिकासाठी रिच क्रॉप आणि ॲक्टिवेटरची फवारणी केली. हो केली होती. त्याच्या अगोदर प्लॉट कसा होता तुमचा? आमचा प्लॉट एकदम खराब झालेला होता. म्हणजे हा. पानं पिंगट होते. हां नंतर जशी पाहिजे म्हणजे अशी लहान होती, जशी वाढ करत नव्हती, जी वाढ थांबून गेली होती. बरं. आणि ते मारलं आपलं औषध मारल्यानंतर क्वालिटी आली. हो जे पानं पिंगट पडलेले होते हा. ते हिरवेगार झाले आणि बरं. चमक आली त्याने. बरं. हे पाहू शकता आणि तुम्ही. वाढ पण चांगली झाली त्याची. फुटवे पण चांगले आहे. हो फुटवे मस्त आले एकदम. हे क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू आहे. बरं. लागवड केव्हाची आहे? लागवड 17 जुलैची आहे. अच्छा, 17 जुलै. हो. म्हणजे आता साधारण 1.25 महिना होतोय. हो म्हणजे 1.25 महिन्यामध्ये ही कपाशी आता ह्या स्टेजला आहे. हो. इतर क्षेत्रामधील कपाशीमध्ये काय फरक वाटतोय? इतर ते जे ज्यांनी हे रिस्कॉपने मारलेलं नाही आहे त्यांची कपाशी अशी लहान वाटते जरा. आपल्या कपाशीपेक्षा आमची आणि शेजारची कपाशी एका दिवस लागवड आहे. हां. ते आमच्यापेक्षा लहान आहे जरा. बरं. आणि क्वालिटी जशी पाहिजे तशी क्वालिटी नाही ती. अच्छा. बरं, आता याच्यावर 2 फवारण्या झाल्या तुमच्या. हो 2 झाले. हे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात? हो चालेल. धन्यवाद. धन्यवाद.